आज आहे डे 3। आज आम्ही थोडं लवकर निघालेलो आहे। सकाळीचे वाजले आहे 5:45। कालची गर्दी जी आम्ही पाहिली त्यानंतर आमच्या लक्षात आलं की लवकर निघणं सोपा, म्हणजे लवकर निघणं हा एकच उपाय आहे जेणेकरून तुमचं दर्शन लवकर होईल। आणि आजही आम्हाला दर्शन, पोथी पूजा हे सगळं करायचं आहे, त्यामुळे आम्ही लवकर निघालेलो आहे 5:45 वाजता। काल आम्ही प्लॅन केला होता की आज लवकरच निघू, त्याप्रमाणे सक्सेसफुली आम्ही लवकर निघतोय। कालपेक्षा आज नक्कीच जास्त गर्दी दिसते आणि काल याहून आपण थोडं उशिरा आलो तर 10 मिनिटं होती दर्शनाची लाईन, आज 20 मिनिटं दिसत आहे। दर्शन झालेलं आहे, पोथी झालेली आहे, पारायण झालेलं आहे। वाजलेले आहेत 8:30। साधारणतः 20 मिनिटाची लाईन होती आमची। आज काल 10 मिनिटं दाखवत होते, आज 20 मिनिटं। पूर्ण वरतून जावं लागलं, पण जास्त वेळ नाही लागला, 20 मिनिटात आमचं झालं। आणि आता 8:30 वाजले तर आम्ही आता विचार करतोय की खामगावला जायचा, खामगाववरून नांदुरेला जायचा। तिथे दर्शन घेतले की वापस आपलं आनंद विहार, हो ना? चलो बाय। तर आम्ही जस्ट पोहोचलो आहे नांदुराला। इथे आहे 105 फुटी हनुमानाची मूर्ती। तुम्ही जर विदर्भाचे राहत असाल किंवा तुम्ही इथे आसपास असाल किंवा तुम्हाला शेगावला जायचं असेल तर तुम्ही इथे नक्की भेट द्या। इथलं दर्शन तुम्ही नक्की घ्याल। खाली श्रीरामाचं दर्शन आणि मागे पूर्ण 105 फुटी हनुमानाची मूर्ती। बाजूला तिथे एक बालाजीचं मंदिर आहे। आम्ही सध्या तिथे आलोय। पूर्वी आम्ही आलोय तिथे, पण हे मंदिर डेव्हलपमेंट स्टेजला होतं। आता खूप छान डेव्हलप केलेलं आहे, सुंदर। बालाजी, लक्ष्मी, पद्मावती सगळ्यांचं दर्शन, साक्षी गणेश आणि सगळ्यांचं फार सुंदर रमणीय असं ठिकाण आहे। हनुमानजीचं दर्शन घेतल्यावर इथे यायलाच पाहिजे। आज आपण आलो इथे परमपूजनीय श्री कृष्णदास काका माऊली आगाशे काकांची समाधी ज्या ठिकाणी आहे खामगावला, बरसाना, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। शेगावला आलो की आपण इथे येत असतो। आगाशे काकांना आम्ही बघितलेलं आहे, त्यांचं दिव्य व्यक्तिमत्व आम्ही बघितलेलं आहे आणि त्यांची इथे समाधी आहे काकांची, त्या समाधीचं दर्शन घेतलं पाहिजे। फार सुंदर दर्शन झालं आमचं। आता आम्ही निघत आहोत, पुन्हा पोहोचू आम्ही आता शेगावला आनंद विहारमध्ये। किती वाजले मला? 15 मिनिटात। आता वाजले 11:15। 11:15 वाजलेले आहेत। 15 मिनिटं 11 वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ आणि मग जेवण करून पुन्हा जाऊ आपल्या भक्त निवासात। नाऊ वी आर बॅक टू आनंद विहार। खूप थकल्यासारखं होत आहे, खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे। म्हणजे आता जून काय तारीख आहे आजची? 14 जून आहे, तरी इतकं ऊन आहे की नको वाटतं लिटरली। डे 3 ची संध्याकाळ आहे। आपण असंच निघालो आहे शेगाव गावात फिरायला, गावाच्या बाहेर फिरायला। आणि आता आम्ही आलो आहोत अन्नपूर्णा अक्षय पात्र पाकशाळा आणि केंद्रीय भांडारगृह। म्हणजे रोज आपल्याला जे अतिशय सात्विक सुंदर जेवण ज्या ठिकाणून प्राप्त होतं, या ठिकाणी सगळं जेवण बनतं, सेंट्रल किचन। आणि इथून ते सगळं गाड्यांमार्फत, त्यांच्या गाड्या आहेत विशिष्ट ठरलेल्या, अतिशय स्वच्छ आणि अतिशय हायजेनिक पद्धतीने ते सगळं जेवण विविध ठिकाणी ट्रान्सफर केलं जातं। प्रसादालय, भक्तनिवासातले प्रसादालय, मंदिरातलं मुख्य प्रसादालय
आनंद विहारचं प्रसादालय आणि आनंद सागर विसावाचं प्रसादालय, या सगळ्या ठिकाणी इथून नाश्ता, जेवण, चहा सगळं इथे बनतं. इच्छा आहे आतून बघण्याची, पण मला वाटतं की ते आतून सामान्य माणसांना बघू देत नाहीत. बरोबर आहे, हायजीन, त्यांचा हायजीन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणालाही ते बघू देणार नाही. आपण बघून विचारून बघू, आणि जमलं तर ठीक, नाही तर ठीक आहे. तुम्हाला बाहेरूनच दाखवू नाही तर. जवळपास अर्धा किलोमीटर दूर आपण बघू शकतो मागच्या व्हिडिओत की अर्धा किलोमीटर दूर या ठिकाणी हे किचन आहे डावीकडे, आणि उजवीकडे त्यांचं भांडारगृह आहे. निर्माण कार्य काही असेल तर निर्माण कार्य पण सुरू असतं, आणि आतमध्ये जायला परमिशन त्यांनी नाकारली, आणि साहजिक आहे, त्यांच्या निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे की पर्यटक जर या ठिकाणी येतील तर या ठिकाणची स्वच्छता अफेक्ट होईल डेफिनेटली. यांच्या गाड्यासुद्धा बघा, ज्या ट्रान्सफर करतात गाड्या, ज्यांनी ते त्या ठिकाणी अन्न ट्रान्सफर करतात, या गाड्यासुद्धा अत्यंत स्पार्कलिंग क्लीन आहेत सगळीकडे. बघूयात आता आपण जाऊयात एखाद्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर, कारण की असंच फिरत बसून तरी काय करणार आहे तिकडे आनंद विहारमध्ये, त्यापेक्षा थोडंसं फिरू असा विचार केला. बघूयात कुठे जातो आपण. एक नवीनच रस्ता आम्ही एक्सप्लोर करतोय शेगावमधला. यापूर्वी या रस्त्यावर कधी आलेलो नाही. त्यांचं बेस्ट किचन बघितलं आपण, आणि या रस्त्याने आपण चाललेलो आहे. गाडीवर संध्याकाळची वेळ, गाडीवर वसंतराव देशपांडेंचा चंद्रकंस लागलेला आहे, फार सुंदर चंद्रकंस. मला वाटतं त्यांना सूरसंगत चंद्रकांत लिमयेंनी सुद्धा केलेली आहे या गाण्यात. अतिशय सुंदर चंद्रकंस. सुख सुख म्हणतं तरी दुसरं काय असतं, आहे की नाही? हेच सुख. बरोबर आहे. संकुलच्या समोर तुम्ही पाहू शकता आजही किती गर्दी आहे इथे. शनिवार संध्याकाळ म्हटल्यावर इथे गर्दी असणारच. आतमध्ये सुद्धा सुंदर आहे ना, राहण्याची व्यवस्था खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येकाला सोयी सुविधा मिळेल सगळ्या याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आता सध्या आम्ही कृष्णाजीच्या मळ्याच्या खूप जवळ आलेलो आहोत, पण आता आम्ही जात नाही आहोत कारण की आम्ही मागच्या वेळेला जाऊन आलो. अनफॉर्च्युनेटली मागच्या वेळेला आम्ही व्लॉग नाही काढला, पण आय होप आम्ही पुन्हा येऊ इथे आणि पुन्हा कृष्णाजीच्या मळ्याचा सुद्धा व्लॉग काढू आणि तुम्हाला दाखवू. तर आणि तुम्ही जर येत असाल तर ऑफकोर्स तुम्ही ह्या काही गोष्टी ज्या आहेत जिथे साक्षात्कार झालेले आहेत सगळ्यांना त्या तुम्ही बघाव्यात. आता फिरत फिरत आम्ही आलो आहोत आनंद सागर विसावा. बघूयात आतमध्ये एवढी गर्दी दिसत आहे, बापरे मी काय सांगू, नुसती गर्दी आहे. बघूयात आतमध्ये जाऊन काय काय होतंय. आपल्याला काही करायचं नाहीये, फक्त आपल्याला फिरायचंय. बघूयात काय तर. बसमध्ये बघा केवढी गर्दी आहे. बसच्या लाईन मध्ये गर्दी एवढी, बापरे एवढी गर्दी आहे. शनिवार रविवार म्हणजे खूप गर्दी असते यार, खूप गर्दी. मागे प्रसादालय आहे आणि त्याचं देणगी काउंटर इथून सुरू होतं. ही प्रसादालयाची गर्दी आहे सध्या. नवीन गोष्ट कळते की इकडे त्यांनी डॉर्मेटरी हॉल, पर्यायी निवास आणि ट्रॅव्हल्सचं किचन इकडे या साईडला दिलेलं आहे. रेल्वेचं वेळापत्रक लावलं इथं. हॅलो एव्हरीवन, तर आज आहे डे 4. आम्ही निघत आहोत घरी, म्हणजे नागपूरला जायला.
पकडल्या गेली. शेवटी आज त्यांना म्हटलं, हो तुम्ही कालपासून तिसऱ्यांदा गाडी पकडली. मी त्या पोलिसांना ओळखलं. मग त्यांनी ताई न पाहता तशीच गाडी सोडली. तर फार एफिशियंट डिपार्टमेंट आहे सगळं डिपार्टमेंट पोलिसांचं. असं सगळीकडे व्हावं. आणि सगळ्या म्हणजे ट्रक्सचे मागचे नंबर्स आहेत की नाही, ट्रक्सला टेल लाईट्स आहेत की नाही, एसटीला टेल लाईट्स आहेत की नाही. एसटीचे टेल लाईट्स नुसते दिखाव्यासारखे असतात आणि नंतर काही ते करत नाहीत. आता हे ट्रक्स इतके समोरून जातात, ट्रक्सला टेल लाईट नसतात. किंवा मालवाहू वाहन, टेम्पो, ऑटो यांना मागे टेल लाईट्स नसतात. ऑटोमध्ये 10-12 प्रवासी बसून जातात. एका बाईकवर 3-3 मुलं जातात विदाऊट हेल्मेट. हे सगळं सुद्धा जर या लोकांनी चेक केलं तर संपूर्ण भारतभराचा रेव्हेन्यू एकट्या शेगावमध्येच क्रिएट होऊन जाईल असं मला वाटतं. वा, शेगावपासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर आम्ही निघालो. शेगाव शहरात चहा घेण्यापेक्षा या ठिकाणी थांबलो. फार सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथे आपण चहा पिणार आहोत. आमच्यासाठी ताज्या भेंड्या तोडून देतात है ना. ताज्या भेंड्या ताई तोडून देत आहेत. ताईंना विचारलं, ताई भेंड्या मिळतील का? तर त्या भेंड्या आहेत, भोपळा आहे, चवळीच्या शेंगा आहेत. छान नर्सरी लावली आहे त्यांनी इथं समजा सेंद्रिय खत टाकून. आम्हाला हा आमचा नवीन मित्र नाही मैत्रीण मिळालेली आहे. आधी जुना बाबा असता तर तो घाबरला असता. तो खूप घाबरायचा आधी कुत्र्यांना. आता त्याला कुत्रे मांजरं फार आवडतात. एकदम तो प्राणीप्रेमी झालाय. हो ना बाबा. तर बाबांनी ऑलरेडी एक प्राणी पाळलेलाच आहे मागच्या 23 वर्षापासून. पण तरी त्याला भीती वाटायची काही प्राण्यांची. आता त्याला सवय झाली. पांडा पाळला, पांडा. काय नाव आहे याचं? घे बाय. किती शहाणी आहे पण ही आणि ती दोघी शहाणी आहे. शेतातून ताजी तोडून आणलेली भेंडी. वा, आता शेतातून तोडून आणलेली भेंडी. किती सुंदर. बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होती. किती सुंदर. मजा येईल. आज रात्री खायला किती मजा येईल पहा. काय हरकत नाही. एवढ्या पुष्कळ झाल्या तरी आम्हा दोघांना पुष्कळ झालं. आणि या ताज्या तोडून आणलेल्या हिचं नाव राणी आहे. ही कशी पाहते पण तुझ्याकडे. चवळीच्या शेंगा. वा, असे छोटे छोटे ब्रेक्स तुम्ही घेत राहावे. म्हणजे यांनी खरंच चांगला प्रकल्प केला होता की त्यांचे शेत होतं. शेतामधला एक टी स्टॉल होता. ते काय मग इडली आणि मिसळ वगैरे पण मिळते असं लिहिलं होतं. म्हणजे कसं आहे ना की तुमचा एक ॲज अ शेतकरी म्हणून तुमचा तिथे एक फायदा होता. जसं आता आम्ही गेल्यानंतर आम्ही काही भाज्या पण विकत घेतल्या, आम्ही चहा पण पिला. तर अशा काही दिसणार तुम्ही तिथे नक्की थांबत जा. एक तर तुम्हाला निसर्गरम्य वातावरण मिळेल आणि प्राणी असतील खूप छान छान आणि मजा येईल बेसिकली. तर नक्की जर तुम्ही शेगावला येत असाल तर इथे एकदा थांबून बघा, खूप मजा येते. छोट्या छोट्या आनंदाची बिग बास्केट बनते ते आपल्याला कळत नाही. हे छोटे छोटे आनंद आपण उपभोगायला शिकला पाहिजे. अतिशय छोटा आनंद, अतिशय रस्त्याच्या बाजूला छोटीशी चहाची टपरी आणि मागे त्यांचं शेत होतं. आणि आम्ही सहज विचारलं की शेतात काही भाजीपाला मिळेल का. त्यांनी सहज आणून दिला. का नुकताच तोडून आणलेला भाजीपाला, नुकतीच तोडलेली भेंडी, नुकत्याच तोडलेल्या चवळीच्या शेंगा आणि चहा तो उत्कृष्ट होता. खूपच छान होता चहा. आम्ही सांगितलं कमी गोड करा. फार सुंदर चहा. छान वाटलं आम्हाला. गावात सर्वत्र चहा पिण्यापेक्षा अशा ठिकाणी मजा येते. आणि आता आपण जवळपास 2 तासांच्या प्रवासानंतर कारंजाला पोहोचलेलो आहे. आम्ही जातानाच जाणार होतो कारंजाला, पण जाताना थोडा उशीर झाला होता. आम्ही थकलोही होतो. लवकरात लवकर शेगाव गाठणं फार आवश्यक होतं. त्यामुळे आम्ही तेव्हाच ठरवलं की येताना जाऊ कारंजाला. आणि साधारणतः 8:15 आम्ही निघालो. साधारणतः 10:15 इथे कारंजाला पोहोचलो आहे. आणि आता आज काही गर्दी दिसत नाही आहे. गुरुमंदिरात छान दर्शन होईल असं वाटतं.
रविवार असून काहीच गर्दी नव्हती. आमचं दर्शन अगदीच 10 मिनिटात झालं हो ना. आता आम्ही निघतोय कारंजावरून. आज काहीच गर्दी नव्हती. अर्धा ते पाऊण तास आम्हाला टोटल दर्शन आणि सगळं करुणा त्रिपदी वगैरे करायला लागला. आज आम्ही विचार करतोय की कारंजा नागपूर वाया अमरावती पण नाही जायचं, कारंजा नागपूर समृद्धी महामार्गाने पण नाही जायचं, कारंजा नागपूर समृद्धी महामार्गाला पॅरलल जो रस्ता आहे त्यांनी पण नाही जायचं. जो सगळ्यात जुना रस्ता आहे कारंजा नागपूर म्हणजे दारव्हा यवतमाळ या रस्त्याने जायचं. कारण अंतर सारखंच आहे, एक 15 किलोमीटरचा फरक, 10-15 किलोमीटरचा. पण हा रस्ता आम्ही कधीच बघितलेला नाही आणि एवढंच चांगला झाला आहे का काय माहिती नाही. त्या रस्ता एक्सप्लोर करून बघूयात, नवीन नवीन रस्ते एक्सप्लोर करूयात. चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.